नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी कंबाईंड प्रिलिम्स आणि मेन्स पास करण्यासाठी कोणते ऍप्स यूज केले आणि कोणत्या एज्युकेटर्सना फॉलो केलं. मॅम, कंबाईंडसाठी कोणता क्लास करू? तुम्ही कोणते क्लासेस केले? क्लास लावू की सेल्फ स्टडी करू? असे भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांचे येत होते. आज आपण बघूया की मी कोणाचे क्लासेस केले आणि त्यासाठी ऍप्स कोणते वापरले. फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्यांना एक विनंती आहे की मी कोणते क्लासेस केले, कोणत्या एज्युकेटर्सना फॉलो केलं हे सांगणार आहे. त्यामुळे एखाद्या क्लासेसबद्दल, एज्युकेटरबद्दल तुमचा दुसरा कोणता पर्स्पेक्टिव्ह असेल, त्यांच्या फीज, त्यांच्या पर्सनल गोष्टी कृपया कमेंट करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतील ते क्लासेस लावा आणि ऑलरेडी तुम्ही एखादा क्लास करत असाल तर वेल अँड गुड. सर्वप्रथम पॉलिटीसाठी अनअकॅडमीवर असताना कोविडच्या दरम्यान किरण गायकवाड सर, अभिजित राठोड सर यांना मी फॉलो केले आणि रयतचे क्लासेस मी केलेत पॉलिटीसाठी. ज्योग्राफीसाठी अगेन अनअकॅडमीवर असताना किरण गायकवाड सर आणि रयतचे अतुल टाकळकर सर यांना मी फॉलो केले. इकॉनॉमिक्ससाठी रमेश रुनवाल सर, अभिजित राठोड सर अनअकॅडमीवर असताना आणि रयतचे रमेश रुनवाल सर. सायन्स अनअकॅडमीवर असताना स्वरश्री वाघ मॅम आणि रयतचे केदार बारोळे सर यांच्याकडून केले. मॅथ्स अँड रिझनिंगसाठी सचिन ढवळे सर यांचे मी लेक्चर्स केलेत. तुम्हाला जर वाटते की तुमचं मॅथ्स खूप वीक आहे किंवा तुम्हाला मॅथ्स टफ जाते तर खूप सुंदर बेसिक पासून सचिन ढवळे सर तुम्हाला शिकवतात आणि ऑलरेडी जर तुमचा अभ्यास झाला, मला जर स्पीड वाढवायचा आहे तर तुम्ही संदीप आरगडे सरांची बूस्टर टेस्ट सिरीज सोडवू शकता. हिस्ट्रीसाठी उमेश कुदळे सरांचे मी लेक्चर्स केलेत. महाराष्ट्र हिस्ट्री माझा वीक होता, पण त्यांचे लेक्चर्स केल्यानंतर माझे ऍव्हरेज 10 पैकी 8, 9, 7 असे मार्क्स यायला. लास्ट व्हिडिओमध्ये मी मेन्शन केल्याप्रमाणे करंट अफेअर्स मी ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये केलेत आणि ते परिक्रमाचे लेखक असणारे श्रीकांत साठे सर यांच्या बीइंग एस्पिरंट ऍपवरून केलेत. त्या व्यतिरिक्त रयतचे संग्राम पाटील सर यांच्याकडून सुद्धा केलेत. इंग्लिशसाठी अनअकॅडमीवर असताना अवंतकर सर आणि आता शाश्वत अकॅडमीचे महेश पाटील सर यांच्याकडून मी लेक्चर्स केलेत. ही इज अन अमेझिंग एज्युकेटर. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये 40+ जायचं आहे तर तुम्ही त्यांचे क्लासेस करू शकता. मराठीसाठी स्वरश्री वाघ मॅम ज्या अनअकॅडमीवर शिकवायच्या, रयतचे सुतार सर आणि नामदेव जाधव सर यांच्यामुळे मला 43, 45 असा स्कोर मराठीला येण्यास मदत झाली. इंग्लिश वोकॅब करत असताना तुम्ही स्वतःच्या ट्रिक लावल्या तर खूप सोपं जाईल. तरीही तुम्हाला इंग्लिश वोकॅब जड जाते तर तुम्ही विशाल सवई सरांचे जे ट्रिक्स आहेत त्याचे लेक्चर्स करू शकता. मी ते सुरुवातीला केले. या सर्व शिक्षकांचे क्लासेस मी केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेस्ट सिरीज कोणती लावायची आणि टेस्ट सिरीजचे काय फायदे. पर्सनली 35-40 वरून 62, 52 असा स्कोर आणण्यासाठी कशाची हेल्प झाली. त्यामुळे फॉलो फॉर मोर.